आम्ही अनेकदा तुझ्या मुलाखतीतनं तुझ्या आधीच्या या आयुष्याविषयी ऐकलंय वगैरे. पण मला आता इकडे आवर्जून विचारायचं आहे, की बाबांसोबतचं तुझं नातं कसं आहे? कारण की आमच्यासाठी तर त्यांची इमेज खूप वेगळी आहे किंवा त्यांचं कामच सगळं बोलतं. आताही त्यांचं नाटक हाऊसफुल चाललंय सगळं. बाबांविषयी मला ऐकायचं आहे तुझ्याकडनं. अ, मी लहान असताना मी माझ्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन होते. मग मी त्यांची जवळपास सगळी नाटकं पाठ होईपर्यंत बघितली आहे. प्रत्येक नाटकाचे मी 20-20 प्रयोग वगैरे बघितले असतील. म्हणजे अगदी लहान असतानापासून मला कुसुम मनोरलेले, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, अ, अगदी नंतर नंतरच्या नाटकांपर्यंत सुद्धा मी सगळी नाटकं पाहिली आहेत त्यांची. आणि म्हणजे त्यातच मोठी झाले. डॉक्टर तुम्ही सुद्धा त्यांचं एक खूप कमाल नाटक होतं. तो मी नव्हेच, मी अनेकदा पाहिलं आहे. मग लहान असताना तर खूपदा सगळी नाटक कुसुम मनोरलेलेचं मला सगळे डायलॉग्स पाठ होते. इतकं मला ते नाटक आवडायचं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी तो विलनचा रोल केला की मला नाही आवडायचा. मग ते भाच्या कुठेचा रोल केला की मला आवडायचा. मग मी त्यांना आधीपासूनच विचारायचे प्रयोगाला जाणार असले की आज कुठला रोल? मग ते असं म्हणायचे आज भाच्या खोटे. मग मला मजा यायची कारण ते त्याच्यामध्ये हिरो होते. तर बाबांचं काम बघतच आणि अशीच मी मोठी झाले. त्यामुळे माझ्यासाठी ते एक म्हणजे मी त्यांची खूप मोठी फॅन होते त्यांच्या कामाची. कालांतरे माझे आईवडील वेगळे झाले आणि मी माझ्या आईबरोबर राहू लागले. सो बाबांची तसा संपर्क आला नाही. अजूनही एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. आणि त्यांनी जे काही आत्तापर्यंत काम केलं आहे, जे काही अचीव्ह केलं आहे, ते सगळं अत्यंत स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. त्याबद्दल मला अभिमान आहे, आदर आहे. पण तसे आम्ही फार संपर्कात नाही आहोत कारण एका पॉईंटनंतर मी माझ्या आईकडे राहायला लागले आणि त्यांचा पण एक परिवार आहे. त्यांची बायको आहे, मुलगी आहे आणि उत्तम आहे सगळं. म्हणजे फॅमिली सगळ्यांचं एकत्र येणं झालं तर आम्ही भेटतो आणि तेव्हा एकमेकांसमोर येतो. पण असं रोजचं बोलणं, भेटणं असं आता फारसं उरलं नाही आहे. ऑल्सो मला माझं आयुष्य आहे, त्यांना त्यांचं आयुष्य आहे, की थोडंसं ते एक लग्नानंतर जे मी पण माझ्या आयुष्यात बिझी झाले तितपत आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट एक कलाकार म्हणून मला अजूनही असं वाटतं की ते त्यांच्यात अजून खूप आहे जे ते स्क्रीन, रंगभूमी सगळ्या प्रकारच्या मीडियम्सना देऊ शकतात आणि देता येतच. आणि ते ज्या प्रकारची नाटकं करतात, जे विषय निवडतात, कमाल असतात. आणि मला अजूनही खूप लोक येऊन भेटतात हे सांगायला की तुम्ही गिरीशोकांची मुलगी ना. तर मला खूप छान वाटतं हे ऐकून की मला अजूनही त्यांची मुलगी म्हणून ओळखलं जातं. आणि मग नंतर ते असंही म्हणतात की अगदी वडिलांसारखं आम्हाला तुमचंही कौतुक वाटतं. तर मला अजून भारी वाटतं कारण मी चांगलं काम केलं तर ते थोडंसं त्यांच्याकडनं आलेलं आहे. पण मी जर वाईट काम केलं तर ते थोडंसं माझं आणि थोडंसं त्यांचंही नाव घेऊन आहे. तर त्याचं जरा दडपण असतं मला की म्हणजे त्यांची मुलगी असल्यामुळे मी असं नको काही करायला की ज्याच्यामुळे अरे एवढ्या चांगल्या नटाची मुलगी हे काय करते असं नको व्हायला. तर त्याचं थोडंसं हे जाणीव ठेवूनच मी काम करते. तर असे माझे बाबा.